श्रीकृष्ण म्हणतात, अस्वस्थ मनाला हिंमत देतील ही वाक्य. एक, जीवनामध्ये एक नातं असंही बनवा की ज्याच्याकडे तुम्हाला तुमचं मन मोकळं करता येईल आणि तक्रारीसुद्धा सांगता येतील. 2, यशाच्या वाटचालीत उन्हाचे खूप महत्त्व आहे, कारण सावली मिळाल्यानंतर पावले थांबू लागतात. 3, जर वेळेत वाईट सवयी नाही बदलल्या तर वाईट सवयी तुमचा वेळ बदलवून टाकतील. 4, खोटं बोलतात लोक की सगळे एका मातीचे बनलेले आहेत. मी अशीही लोकं पाहिली जी दगडाची बनलेली असतात. 5, आयुष्यामध्ये असा ॲटिट्यूड ठेवा की जो ज्या भाषेत बोलतो त्याला त्याच भाषेत उत्तर देता येईल. 6, एकटे बसून रडणे मृत्यूपेक्षा कमी नाही. जिथे प्रश्न पण आपलेच असतात आणि उत्तरंसुद्धा आपलीच असतात. 7, शक्य आणि अशक्य यामधील अंतर फक्त व्यक्तीचे विचार आणि कर्मांवर आधारित असतो. 8, जेव्हा लोक तुमची नक्कल करायला लागतील तेव्हा समजून घ्या की तुम्ही सफल होत आहात. 9, जे लोक खूप कमी बोलतात ते लोक त्यांच्या आवडीच्या व्यक्तींसमोर जास्त बोलतात तर सगळ्यांबरोबर, पण भरोसा कोणावरच ठेवत नाही. 10, दुसऱ्यांवर अवलंबून राहणारे लोक कधी आनंदी राहू शकत नाही. त्यामुळे स्वतःला इतकं यशस्वी बनवा की तुमच्या गरजा आणि इच्छा तुम्ही स्वतः पूर्ण करू शकाल. 11, तुम्ही कितीही चांगले माणूस असले तरीही कोणाच्या ना कोणाच्या नजरेत तुम्ही वाईट असता. 12, यश मिळाल्यानंतर तर सगळेच साथ देतात, पण अपयश आल्यानंतर जे साथ देतात तेच खरे आपले असतात. 13, जो माणूस स्वतःसाठी नियम बनवून आजचे काम आजच करतो तो एक दिवस जगावर राज्य करतो. 14, ज्याचा स्वभावच सतत बदलत राहणं असतो तो कधीच कोणाचा होऊ शकत नाही, मग ती वेळ असो किंवा माणूस असो. 15, तुटलेला पेन आणि दुसऱ्यांचा केलेला मत्सर कधीच पुढे जाऊ देत नाही. 16, आयुष्य बर्बाद करणारे 3 शब्द, उद्यापासून सुरुवात करू. 17, जर तुमच्यामध्ये चुकीला चूक म्हणण्याचे धाडस नसेल तर तुमची ताकद आणि हिंमत दोन्हीही बेकार आहे. 18, माणसाची जिद्दच आहे जी त्याला घडवते आणि बिघडवते सुद्धा. 19, गेलेली वेळ कशीही असू द्या, तो तुमचा भूतकाळ होता, तुम्ही फक्त तुमच्या भविष्यावर लक्ष द्या. 20, जगामधील सगळ्यात जास्त वेग प्रार्थनेचा असतो. ती तोंडातून निघेपर्यंतच देवापर्यंत पोहोचलेली असते. 21, तुमचे दुःख तुमचेच राहतील, भलेही तुम्ही ती कोणालाही ऐकवा. 22, नेहमी नशिबावरच नाही तर तुमच्या मेहनतीवर भरोसा करा, मग पहा तुम्ही एक दिवस नक्कीच यशस्वी होताल. 23, काही माणसं कमीपणा घेतात कारण त्यांना नातं निभावायचं असतं, नाहीतर ते काल पण चुकीचे नव्हते आणि आजसुद्धा चुकीचे नाही. 24, जर एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यातून निघून गेली तर एवढे लक्षात ठेवा की त्यापेक्षाही जास्त चांगली गोष्ट तुम्हाला मिळणार आहे. 25, कोणताही विचार न करता ठेवलेला विश्वास आणि मेहनतीशिवाय अपेक्षा केलेले यश दोन्हीसुद्धा धोका देऊ शकतात. 26, पैशांची किंमत तेव्हाच कळते जेव्हा स्वतःला कमवावे लागते. 27, सल्ला प्रत्येकाचा घ्या, पण करा तेच ज्याच्यासाठी तुमच्याकडे हिंमत असेल आणि तुमची बुद्धी साथ देईल. 28, वेळ कधी कोणता रंग दाखवेल हे आपल्याला माहीत नसते, नाहीतर ज्या श्रीरामांना रात्री राज्य मिळणार होते त्यांना सकाळी वनवास मिळाला नसता. 29, ज्यांच्याकडे जवळचे आहेत ते त्यांच्याशी भांडतात, पण ज्यांच्याकडे नातेवाईक नाही ते जवळच्या लोकांसाठी तरसतात. 30, लोक म्हणतात वेळ खूप पटकन निघून चालला आहे, पण कधी कोणाची वाट पाहून बघा, मग कळेल वेळ किती हळू चालतो. 31, ही तर नशिबाची गोष्ट आहे की कोणाला प्रेम करणारे मिळतात तर कोणाला भाव खाणारे मिळतात.
32. माणूस बोलत नाही तर त्याच्यावर असलेली परिस्थिती बोलते, आणि जेव्हा परिस्थिती नसते तेव्हा माणूस कितीही बोलला तरी त्याचं कोणीच ऐकत नाही. 33. पैशांनी आपण सुखसुविधा तर मिळवू शकतो, पण समाधान केवळ चांगल्या कर्मानेच मिळते. 34. नेहमी अशीच लोक मन तोडून जातात, जे सुरुवातीला खूप प्रेमाने बोलतात. 35. लोकांनी दिलेला धोका आपण विसरूनही जातो, पण त्या लोकांना आपण विसरत नाही. 36. जेव्हा व्यक्ती पडतो तेव्हा त्याला स्वतःची लेवल कळते, आणि जेव्हा मदतीची गरज पडते तेव्हाच आपले लोक कळतात. 37. जे पाहिजे आहे ते मिळवणे म्हणजे यश आहे, पण जे मिळाले आहे त्यात आनंद मानणे म्हणजेच समाधान आहे. 38. बऱ्याचदा लोक महान बनण्याच्या नादात माणूस बनणं विसरून जातात. 39. तुमच्या आयुष्यात लोक येणार जाणार, पण काहीच अशी लोकं असतील जी निस्वार्थपणे नातं टिकवतील. 40. तुम्ही स्वतःला इतके व्यस्त करून घ्या की तुम्हाला चिंता करायला वेळच नाही मिळाला पाहिजे. 41. खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्याची हिंमत आहे, म्हणूनच आयुष्यात दुश्मन जास्त आणि दोस्त कमी आहेत. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.